श्रोते हो, मित्र हो आणि दर्शक हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे. आणि यामध्ये आम्ही आमचे गुरु प्राध्यापक शिवाजीराव धोंडीबा वाघमारे यांना आमंत्रित केलेलं आहे. वाघमारे सर, मागच्या भागामध्ये तुम्ही जी आठवण सांगितली की ज्यामध्ये तुमच्या आईचं आजारपण होतं आणि त्यावेळेस तुमच्या मनाची अवस्था खूप वाईट होती, तुम्हाला यातना झाल्या होत्या. मग अशी एखादी दुसरी कोणती आठवण आहे का की ज्यामध्ये तुम्ही अडचणीमध्ये होता, तुमच्या जीवनामध्ये दुःख होतं आणि त्यावेळेस आईचा आधार मिळाला? तर अशी कुठली आठवण असेल तर ती आम्हाला ऐकायला आवडेल. बारामतीमध्ये असताना रयत शिक्षण संस्थेच्या खूप मोठ्या शाखेमध्ये मी काम केलं आणि त्यावेळेला आईची खूप अशा प्रकारची मदत व्हायची. मी कॉलेजला गेलो, मंडळी घरी राहायची, स्वयंपाकामध्ये इतर कामामध्ये ती मदत करायची. मात्र तिची आज आठवण एवढ्यासाठी येते की ती अतिशय प्रेमळ होती. म्हणजे एवढी शिक्षकाची, प्राध्यापकाची आई पण काम करायला कधी लाजली नाही. कारण त्यांच्या इन्स्टिंक्टमध्ये म्हणजे मनामध्येच एक प्रेरणा असायची, आपण आपल्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांची होती. माझी बदली पुन्हा रयत शिक्षण संस्थेच्या बारामती आपल्या अंकोलीच्या न्यू इंग्लिश स्कूल एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी झाली. तेथे ती मी माझ्याबरोबर माझ्या आईला नेलेलं होतं सोबत, म्हणून मला सोबत असायचं. माझ्यावर माझ्या आईचं खूप जीव, खूप प्रेम अशा प्रकारचं होतं. तिथं गेल्यानंतर माझी मुलं बाळ, त्यातला एक मुलगा प्रवीण नावाचा, त्याला ते शाळेत सोडायला जात असताना येत असताना एका विद्यार्थ्याच्या स्कूटीचा धक्का तिला बसला आणि तिचा फार मोठा ॲक्सिडेंट झालेला होता. घाबरलेली होती. तरी सुद्धा आता मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो. एकीकडे माझा जीव की प्राण आई होती आणि दुसरीकडे माझ्या एका विद्यार्थ्यानं, सुखदेव शिरदवडे नावाचा एक विद्यार्थी, तोही मला आवडता विद्यार्थी होता, त्यानं त्या स्कूटीची धडक तिला दिलेली होती. त्याला ते गिल्टी फील झालं, त्याला पश्चाताप झाला. आपले एवढे चांगले शिक्षकांना आपण अनावधानानं आपल्या सरांच्या आईला असं ॲक्सिडेंट झाला, जबर धक्का बसला, हे त्यालाही वाईट वाटलं. मी म्हणलं, मी त्यालाही धीर दिला, उलटा आईलाही धीर दिला, काय झालेलं नाही म्हणलं, घाबरू नको. नंतर त्याला मी मिरजेच्या भारती डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि ती 6-7 दिवस तिथं होती. नंतर बरीही झाली. मात्र तो प्रसंग मला आजही आठवतो. तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मी त्या मुलाला मी अजिबात काही बोललो नाही किंवा त्याला वाईट असं काही बोललो नाही किंवा रागावलो तर मुळीच नाही. काही लोक त्याच्याकडून भरपाई घेतली असती, मात्र मी त्याच्याकडून काही घेतलं नाही. आणि त्या विद्यार्थ्याचा गुण एवढा चांगला होता की तो विद्यार्थी एवढा नम्र होता की सर त्याला ते पश्चाताप झाला. आपण अनावधानाने एका चांगल्या शिक्षकाच्या आईला जबर अशा प्रकारचा धक्का दिला स्कूटीचा. हे सगळं अनावधानानं झाल्यामुळं त्याला वाईट वाटलेलं होतं. पण मला तेच काय वाटलं नाही. मी दवाखान्यात नेलं, आई बरी झाली आणि त्या मुलाची मात्र मला आज सुद्धा सुखदेव शिरदवडीची एका विद्यार्थ्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खूप विद्यार्थी जीवनामध्ये आले पण ती शिरदवडीची आठवण येते. आई आज हयात नाही आहे, मात्र आईची खूप आठवण येते. त्या निमित्ताने मी तिची काहीतरी सेवा केली, तिला मदत केली, ह्याची आठवण आज सुद्धा येते. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अपघात झाल्यानंतर त्या अपघाताला कारणीभूत त्यांचा विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याला दोष न देता आईला दवाखान्यात नेऊन आईची सेवा करून आईला लवकरात लवकर बरं करण्याची जबाबदारी वाघमारे सरांनी पार पाडलेली आहे. आणि अतिशय ती आठवण त्यांच्या मनामध्ये आज ही जशीची तशी ताजी आहे. धन्यवाद सर.